सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। सगळ्यांना मी अभय हुले पाटील, सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हुले कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड। हुले कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड एक पॅन इंडिया कंपनी आहे। आम्ही कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आहोत, त्यासोबतच भारतवर्षमध्ये आम्ही टोल ऑपरेशन्स करत आहोत। सध्याला माझे 42 टोल चालू आहेत, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत। माझी A to Z कम्प्लिटली फुली प्रोफेशनल आणि क्वालिफाईड टीम आहे। आता ह्या संदर्भात आपण ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे बेलसर टोल प्लाझावरती, त्यात बरेच काही अनेक मुद्दे आहेत ते मला मांडायचे आहेत। त्यात एक सुरुवात मी अशी करतो की जुनी एजन्सी जी आलेली होती 1 महिन्यापूर्वी, त्यांनी काय ऑपरेशन्स केले किंवा त्यांच्या काय कारणास्तव त्यांना टर्मिनेट केलं गेलं आहे NHAI कडनं, त्याची काय मला जास्त कल्पना नाही। आमची नवीन अपॉइंटमेंट केलेली आहे आमच्या बिडिंगनुसार NHAI ने, जे आम्ही आज 2 जून सकाळी 8 वाजेपासून आम्ही हा प्लाझा टेक ओव्हर केलेला आहे। ह्या प्लाझावरती मी 60 ते 70 माझे फुली प्रोफेशनल क्वालिफाईड लेबर डिपार्टमेंटमध्ये रजिस्टर्ड एम्प्लॉईज इथे दाखल केलेले आहेत। 22 नवीन CCTV कॅमेराज मी ह्या प्लाझावरती बसवत आहे, प्लस ऑटोमेटेड डिजिटाइज सिस्टम फॉर HSRP ट्रॅकिंग आणि MIS रिपोर्ट जनरेशन सिस्टम पण इथे ऍक्टिव्हेट केलेली आहे। ह्यानुसार जी सगळ्यात मोठी समस्या होती ट्रॅफिक वाहतूक कोंडीची, ती आता लवकरात लवकर संपवली जाईल, कारण की आम्ही सिस्टीम्स त्या पद्धतीने इकडे आणलेले आहेत। प्लस सगळे प्रत्येक बूथवर 4 ते 5 माणसं अवेलेबल राहतील, जे करून जे काय अडचणी येत आहेत फास्टॅग रीडिंगला किंवा ट्रॅफिक प्रॉब्लेम्सला ते सॉल्व्ह करण्यात येतील। हा झाला एक मुद्दा। दुसरा विषय आहे जो टोलसाठी, ह्या 50 किलोमीटरचं जे नॅशनल हायवेने काम केलेलं आहे त्यासाठी 105 रुपये हा टोल लावलेला आहे सिंगल जर्नीला, आणि रिटर्न जर्नीसाठी 155 रुपयेचा हा रेट आहे। जो दिवे घाटचा घाट सेक्शन आहे त्यासाठी हा टोल लागू नाही। ज्या नागरिकांच्या सगळ्या इतक्या समस्या आहेत की जर रस्त्याचं कामच पूर्ण नाही तर टोल कसा लावला। नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया ही खूप इंटरनॅशनली इस्टॅब्लिश्ड कॉर्पोरेशन आहे, ही अन्याय करणार नाही भारतीय लोकांसोबत किंवा कुठल्याही नागरिक सोबत। जे काही टोल रेट जे ठरलेले असतात ते गणित एक मॅट्रिक्सच्या हिशोबाने ठरवून केलेले असतात। उद्या जेव्हा दिवे घाटचा अख्खा सेक्शन कंप्लीट होईल किंवा जो पुढे जे आपल्या जेजुरीच्या पुढे लोणंद सेक्शनला जो रस्ता जातो तो कंप्लीट जेव्हा होईल त्यानंतर एक वेगळा रेट ऍप्लिकेबल आहे। आता तुम्ही जे 50 ते 52 किलोमीटर वापरताय त्यासाठीच तुम्हाला टोल लागू आहे। दुसरा एक विषय नागरिकांचा बराच आहे की शेजारचे पाजारचे अवतीभवती पुणे जिल्ह्यातले बाकीचे टोल आहेत जिथे टोल माफी आहे। हे मित्रांनो तुम्ही समजून घ्या की हे टोल जे आहेत ते BOT टोल आहेत, बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर। हे कॉर्पोरेट कंपनीजनी पदरच्या स्वतःच्या पैशाने टोल बांधून त्यांचे 25 ते 30 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे तो वसुलीचा पिरियड आणि वसुलीची सिस्टीम त्यांची वेगळी आहे। हा जो बेलसर फी प्लाझा आहे हा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने पब्लिक फंड्सनी बांधलेला आहे, आणि इथे जी एजन्सी आहे ती फक्त एक इंटरमिडिएटरी कॉर्पोरेशन म्हणून अपॉइंट केलेली आहे। सो त्यामुळे इथे हे टोल आणि फीसचा जो सिस्टम आहे तो लागू केला आहे। बाकी 2 जे मुद्दे आहेत त्यात जे लोकलचे नागरिक आहेत 20 किलोमीटर ह्या टोलच्या जंक्शन पासून जिथे कुठे तुमचं घर असेल किंवा तुमची RC कार्ड असेल किंवा त्या संदर्भात तुमचं जे पिन पॉइंट असेल त्या 20 किलोमीटरच्या अंतर्गत तुम्हाला फक्त 12 रुपये प्रतिदिनचा एक लोकल बेनिफिट पास हा भेटला जाईल। आणि जरी आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं, जे जेजुरी ते सासवडचं जे अंतर आहे 5 ते 6 किलोमीटर, आता बरेच काही नागरिक आहेत माझे मित्र आहेत ह्या परिसरातले, ते पण मला म्हणतात की 7-8 वेळा आपण पुढे मागे येतो आणि इतका टोल देण्यात काय आपल्याला हे योग्य नाही। तर ते सुद्धा जे तुमच्या दिवसाच्या 7-8 ट्रिप आहेत ते फक्त 12 रुपये हे फक्त एक चहाची किंमत किंवा तुम्ही आपल्या मना किंवा मित्राला पाणी बॉटल देणे किंवा आपला एक डे टू डे मधला एक बेसिक खर्च आहे। आणि आम्ही ह्यात आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि आदरणीय नितीन गडकरी साहेबांचा 100% समर्थन करतो की देशाच्या विकासासाठी जेव्हा काही फॅसिलिटीज बांधल्या जातात त्याचा एक छोटासा आपण ॲज अ नागरिक म्हणून एक त्याचा छोटासा एक फीस हे एक देशाला पण ते जायला पाहिजे, त्यामुळे जेव्हा देश आपला पुढे जाणार आणि चालणार। बाकी जे बाहेरचे नागरिक आहेत पुणे शहरा जिल्ह्यातले किंवा पुणे शहरातले किंवा इतर जिल्ह्यातले, त्यांच्यासाठी ॲन्युअल पासची सुविधा आहे। ही 3075 रुपये ची वार्षिक ॲन्युअल पास सुविधा आहे जी 200 ट्रिपसाठी लागू आहे।
जी फक्त 15 ते 15.5 रुपये पर ट्रिप पडते. बट जो सगळ्यात आपला जो मेन मुद्दा आहे जो मी सांगितला तो आपल्या मंथली पाससाठी, हे जे 20 किलोमीटरच्या ह्यासाठी फक्त 12 रुपये प्रतिदिनचा होतो.